नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सिलेक्शन ट्रॅक अकॅडमी नागपूरच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा एकदा एकदा पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघतोय चालू घडामोडीसाठी राज्यसेवा 1 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि जी कंबाईनची गट ब आणि गट प ची जी परीक्षा आहे, जी जानेवारी आणि फरवरी मध्ये होणार आहे, त्यासाठी जे एक्सपेक्टेड एरियाज आहे, करंट अफेअर्सचे चालू घडामोडीचे, त्या अनुषंगाने जून 2023 पासून तर नोव्हेंबर 2024 पर्यंतचं हे जे गेल्या 14-15 महिन्याचं करंट अफेअर्स आहे, याला आपण क्वेश्चन म्हणजेच प्रश्नोत्तरांच्या आधारे घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहिला व्हिडिओ आपला ऑलरेडी तयार झालेला आहे, तो अपलोड झालेला आहे. त्याला तुम्ही बघू शकता. आणि विश्लेषण घेताना मी प्रत्येक क्वेश्चनच्या वेगवेगळ्या ज्या इतर बाजू आहेत, की आपल्याला जर त्या अनुषंगाने प्रश्न नाही विचारला, तर दुसरे अँगल्स काय असू शकतात आयोगाचे विचारण्याचे, ते पण कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्हा सर्वांना ही सीरीज फार महत्त्वपूर्ण आहे, कारण आता रिव्हिजनच्या अनुषंगाने आपल्याला माहीत नसतं, की आपण करंट अफेअर्स कुठलं रिवाईज करायचं, कोणतं येऊ शकतं. तर प्रश्नोत्तराच्या आधारे जर झालं, तर तुमची रिव्हिजन पण होईल. क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात, हे पण तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. आणि बाकीचे पण 5-6 अँगल्स मी कव्हर अप करतोय. त्याच्यामुळे काय होईल, की तुम्हाला कुठल्याही अँगलने कुठलाही ऑप्शन जर विचारला, तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकाल. एव्हाना तुम्हाला आठवेल ते, की आपण हा क्वेश्चन ऑलरेडी त्या रिव्हिजनमध्ये आपण केलेला आहे. तर ही जी सीरीज आहे YouTubeवर सिलेक्शन ट्रॅकच्या MPSC, UPSC चॅनलवर फ्री अवेलेबल आहे. ते तुम्ही बघू शकता. याला जास्तीत जास्त शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी सिलेक्शन ट्रॅक अकॅडमी नागपूरचं ॲप डाउनलोड केलेलं आहे, त्या ॲपवरही ही सीरीज फ्री उपलब्ध आहे. तो फ्री आहे, तर तुम्हाला फायदा घेणे आहे याचा. कारण की याचा तुम्हाला परीक्षेत फायदा झालेला दिसेल. क्वेश्चन्स इव्हाना ऑप्शन्स पण तुम्हाला आलेले दिसतील. त्याच्यामुळे या सीरीजला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करा. आता बघा, काल पण मी क्वेश्चन जे घेतले होते ते एक्सपेक्टेड एरियाज होते. आजचे पण क्वेश्चन जे मी घेतलेले आहेत ते असे घेतलेले आहे, की ते तुमचे जनरल करंट अफेअर्स तर आहेत, परंतु सब्जेक्टिव्ह करंट अफेअर्स पण याच्यामध्ये कव्हर अप होईल. म्हणजे जे पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, त्याच्यानंतर इव्हन आपलं जे जिओग्राफी आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, या अनुषंगाने पण सब्जेक्टिव्ह करंट अफेअर्स आपल्याला आयोग विचारतं. आणि त्याच्यामुळे फक्त आणि फक्त याच्यातून तुमची त्या जनरल करंट अफेअर्सचीच तयारी नाही होत आहे, तर सब्जेक्टिव्ह करंट अफेअर्स पण तयार होऊ शकते. आणि बऱ्याचदा बघा, आयोग जे आहे आपल्याला सब्जेक्ट वाईज करंट अफेअर्स बऱ्यापैकी विचारायला सुरुवात केलेली आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे, की अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला येतात आता. आणि हे जे अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात, हे करंट आस्पेक्टने विचारलेले असतात. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने हे जे सीरीज आहे ती तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. आता बघा, क्वेश्चन जरी मी फॅक्च्युअल दिलेले असले, तरी एक्सप्लेनेशन जे मी घेतोय ते डिटेल घेतोय. यासाठी की जर विधानावाले जर प्रश्न तुम्हाला आले करंट अफेअर आस्पेक्ट्सनी, जे मोस्टली आपल्याला राज्यसेवेमध्ये येतात, तर ते विधानं जे आपल्याला दिलेले जातात, विधान 1, विधान 2, आणि मग कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे, हे आपल्याला विचारलं जातं. तर राज्यसेवेच्या अनुषंगाने पण तुमची 1 डिसेंबरच्या अनुषंगाने ही रिव्हिजन होईल एक प्रकारची. आणि जे गट ब आणि गट क ची तयारी करत आहे 5 जानेवारी आणि 2 फरवरीच्या अनुषंगाने, त्यांची पण ही रिव्हिजन होईल. कारण की कंबाईनमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला आलेले दिसतात. आलं लक्षात? तो स्टार्ट करूया. आजचं हे जे सेकंड सेशन आहे, हे पहिला क्वेश्चन जो असेल आजचा, तो आहे महत्त्वाचा करंट आस्पेक्ट्सने विचारलेला. बघा, महाराष्ट्र राज्यात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबविण्यात आला आहे? आता बघा, राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल, इव्हन तुमच्यापैकी जे तयारी करताय राज्यसेवेची त्यांना माहीत असेल, आपल्या राज्यसेवेमध्ये एक टॉपिक आहे. इव्हन आता जो 2025 मध्ये जी तयारी करतील राज्यसेवेची त्यांनाही माहीत आहे. प्रिझन रिफॉर्म्स म्हणजे कैदी आणि कारागृह जे आहे त्याच्यासाठीच्या सुधारणा बऱ्याचदा चर्चेमध्ये राहतात. आणि त्या अनुषंगाने क्वेश्चन मी घेतलेला आहे, की कारागृह सुधारणा किंवा प्रिझन रिफॉर्म्स ज्याला आपण म्हणतो, त्या अनुषंगाने बरेचसे इनिशिएटिव्हज बरेचसे राज्य घेत असतात. आणि अशा पद्धतीचा एक इनिशिएटिव्ह महाराष्ट्रामध्ये पण करण्यात आला. आता बघा, हे जे कैद्यांसाठीचे हे जे स्मार्ट कार्ड फोन सुविधा जी आहे, ही ऑलरेडी तामिळनाडू सरकारने आपल्या कारागृहांमध्ये सुरू केली होती. तामिळनाडू. तर पहिला प्रयोग जर तुम्हाला विचारला, तर हा तामिळनाडूमध्ये हे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेला आहे बऱ्याचशा कारागृहांमध्ये. आणि तीच जी पहल आहे किंवा ती जी सुविधा आहे, ती महाराष्ट्र सरकारने पण चांगली सुविधा असल्याकारणानं तो प्रयोग जो आहे तो महाराष्ट्रातल्या पण कारागृहामध्ये सुरू करण्याचं एक प्रकारे ठरवलं. आणि असा पहिला प्रयोग हा पुण्यातलं जे येरवडा जेल आहे, येरवडा जेल जे आहे पुण्यातलं, तिथे हा पहिला प्रयोग सुरू केलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय होतं? पुणे. कारण की हा पहिला प्रयोग जो आहे तो पुण्यामध्ये सुरू केलेला आहे. आता बघा, हे स्मार्ट कार्ड फोन सुविधा आहे का ॲक्चुअलमध्ये? जर दुसरा अँगल जर आपल्याला विचारला आयोगाने, ही सुविधा आहे काय?
तर बघा कैदी जे असतात कारागृहामध्ये त्यांना बऱ्याचदा बघा की त्यांना आपल्या वकिलांशी बोलावं लागतं. आपल्या फॅमिलीबरोबर पण त्यांचा संवाद होत असतो. आलं लक्षात? आणि बघा कैद्यांना त्यांचे पर्सनल फोन्स ठेवणं अलाउड नसतं कारागृहामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यांना जे लँडलाईन किंवा जे काही टेलिफोनची सुविधा त्या कारागृहामध्ये केलेली असते त्याचद्वारे ते संपर्क साधू शकतात. तर हे जे स्मार्ट कार्ड फोन सुविधा आहे ही या पद्धतीची सुविधा आहे की जर फॉर एक्झाम्पल कोण्या कैद्याला आपल्या फॅमिली, वकील किंवा बऱ्याचदा ते वकिलांसोबत आपल्या सोयी सुविधा असतात त्याबाबत विचारणा करत असतात किंवा हे चर्चा करत असतात. तर ही त्यासाठीची सुविधा केल्या गेलेली आहे. आलं लक्षात? तो कैद्यांसाठीची सुविधा आहे जे त्यांना त्यांच्या फॅमिली किंवा वकिलांबरोबर हितगुज करण्यासाठी किंवा बोलण्यासाठीची ती सुविधा असेल. आलं लक्षात? आता हा कारागृह जो आहे याच्यावर जसं आता पहिले 100 कॉल किंवा अशा पद्धतीचे त्यांच्यावर पाबंदी पण लावू शकते. त्या पद्धतीची तरतूद पण त्याच्यामध्ये केलेली आहे, की एक कैदी या मार्फत किती कॉल्स करू शकतो किंवा कितीदा बोलू शकतो. तर ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची केल्या जाऊ शकते. तशी 100 कॉलची त्याच्यामध्ये तरतूद आहे. अदरवाईज बाकीच्या ठिकाणी त्यावर पाबंदी किंवा त्यावर कमी जास्तपणा असू शकतो. आलं लक्षात? सो ही सुविधा कशासाठीची आहे हे पण आपल्याला जर विचारलं आयोगाने तर त्याच्यावरचाही क्वेश्चन्स तुम्हाला मी करून दिलेला आहे. आणि पहिला प्रयोग जर विचारला तर हे तामिळनाडू सरकारने आपल्या कारागृहांमध्ये अशी व्यवस्था केलेली आहे. सो पहिला क्वेश्चन होता कैद्यांच्यासाठीचा. उत्तर होतं त्याचं पुणे. पुढे जाऊया आपण. दुसरा क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन होता. आता बघा मी हे जे डिस्कशन घेतोय, तुम्हाला जर वाटलं की याला मला ॲज अ एक्झाम म्हणून घ्यायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता की जसं आता माझा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, तर व्हिडिओ बघताना जसं आता तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत आहे, तर स्क्रीनवर जो प्रश्न तुम्हाला दिसत आहे, तुम्ही लगेच हा व्हिडिओ स्टॉप करून किंवा माझं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन होईपर्यंत प्रश्न वाचून तुम्ही उत्तर स्वतः तयार करा पहिले, की हे उत्तर मला वाटते की आहे. यासाठी म्हणतोय की तुमची रिव्हिजन असली पाहिजे, की मी तर एक्सप्लेनेशन त्याच्यावर देतच आहे. परंतु तुमचं एक पेपर सॉल्व्हिंगच्या अनुषंगाने पण ही रिव्हिजन होऊन जाईल, की मला काय वाटतं याचं उत्तर आहे आणि याचं उत्तर आहे काय? म्हणजे तुमचं करंट अफेअर्स आतापर्यंत किती चांगलं झालेलं आहे हे पण तुमचं एनालिसिस होऊन जाईल. आलं लक्षात? तर दुसरा क्वेश्चन होता, की कोणत्या देशाने मलिग्यांग पहिला किंवा फर्स्ट या उपग्रहाचे केलेले प्रक्षेपण यशस्वी ठरलेले आहे. आता हे जो मलिग्यांग आहे, हा जो उपग्रह आहे, ज्याला आपण सॅटेलाइट्स म्हणतो, या सॅटेलाइट्सचं यशस्वी जे प्रयोग केलेला आहे, तो जो देश आहे, तो आहे उत्तर कोरिया. तर तो उत्तर कोरियाने हे प्रक्षेपण केलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय होतं? उत्तर कोरिया. सो दुसरा प्रश्न जो होता, हा मी एक सिंपल दिला होता. या अनुषंगाने दिला होता, की आयोग बघा बऱ्याचदा आपल्याला हे जे महत्त्वाचे मिशन्स आहेत, सॅटेलाइट्स आहेत, जे लॉन्च केलेले असतात, वर्षभरातले वेगवेगळ्या देशांनी, तर ते वेगवेगळ्या देशांनी काही जे महत्त्वाचे सॅटेलाइट्स किंवा ज्याचा पर्पज खूप महत्त्वाचा होता, उद्देश महत्त्वाचा होता, असे सॅटेलाइट्स बऱ्याचदा लॉन्च केलेले असतात. आलं लक्षात? सो ह्या मलिग्यांग जो आहे, हा पण सॅटेलाइट आपला महत्त्वाचा आहे आणि हा कोणी लॉन्च केलेला आहे? उत्तर कोरिया देशाने लॉन्च केलेला आहे. आणि बऱ्याचदा बघा ऑप्शन असे दिलेले आहे, की तुम्हाला असं वाटेल, की मलिग्यांग हा उत्तर कोरिया किंवा उत्तर कोरियाची जी स्थिती आहे किंवा जी स्थिती आपल्याला दाखवली जाते त्या अनुषंगाने दाखवले जाते, की उत्तर कोरिया जो हा न्यूक्लिअर वेपन्स किंवा या वेपन्सच्या अनुषंगानेच डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात करतोय. परंतु हे जे सॅटेलाइट्स आहेत, स्पेशली हे जे लो अर्थ ऑर्बिटवाले सॅटेलाइट्स असतात, कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात, या अनुषंगाने बरेचसे देश आता पुढे जात आहे. त्या अनुषंगाने बरेचसे देश जे आहेत अशा पद्धतीचे सॅटेलाइट्स लॉन्च करत आहेत. तो हा जो मलिंग्यांग आहे हा कोणाचा सॅटेलाइट आहे? उत्तर कोरिया देशाने लॉन्च केलेला आहे. तर दुसऱ्या क्वेश्चनचं उत्तर होतं उत्तर कोरिया. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. तिसरा प्रश्न दिला होता इथे बघा, की महाराष्ट्र राज्यातील निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्र राज्यातील निळवंडे धरण. आता हे निळवंडे धरण जे आहे महत्त्वाचं धरण आहे. या वर्षभरातच हे चर्चेमध्ये पण होतं आणि अ, हे यासाठी पण चर्चेमध्ये होतं कारण की धरणं जे आहे किंवा कोणत्या नद्यांवर ते बांधले जातात हे फार महत्त्वाचे राहतात आपल्यासाठी. निळवंडे धरण जे आहे ते लक्षात घ्याल आणि या अनुषंगाने हा प्रश्न दिला होता. आता बघा याचं उत्तर अहमदनगर जिल्हा आहे. याचं उत्तर काय आहे? अहमदनगर. सो अहमदनगरमधलं हे निळवंडे धरण आहे. अहमदनगरमधलं हे निळवंडे धरण आहे. ठीक आहे. जे आत्ता नव्याने सुरुवात झालेली आहे त्याची बांधण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन होता
रामायणाशी संबंधित ठिकाण जोडणारा रामायण परिक्रमा मार्ग प्रकल्प कोणत्या दोन देशांचा आहे? आता बघा, राम खूप जास्त चर्चेमध्ये आहे. या वर्षभरात खूप जास्त चर्चेमध्ये आहे. एक योजना पण मी ती घेतलेली आहे, जी पंतप्रधानांनी 22 जानेवारी 2024ला जे राम मंदिराचं जेव्हा हे झालं, पहिल्यांदा तिथे जी पूजा केल्या गेली किंवा उद्घाटन झालं, इनॉग्रल झालं, तेव्हा नरेंद्र मोदींनी एका स्कीमचं लॉन्चिंग केलं होतं. ते स्कीमचा पण मी क्वेश्चन घेतलेला आहे. आलं लक्षात? तर राम मंदिर किंवा रामायणाशी किंवा राम हा फार जास्त चर्चेमधलं कॅरेक्टर राहिलेला आहे किंवा एक महत्त्वाचा विषय राहिलेला आहे गेल्या वर्षभरात मध्ये पण. आणि त्याच्यामुळे रामायणाशी संबंधातलं जे यात्रा आहे, तर ते ठिकाण जे आहे ते जोडण्यासाठीचा एक परिक्रमा मार्ग जो आहे, प्रकल्प जो आहे, जो एक रूट आहे, तो 2 देशांमध्ये जो आहे तो डेव्हलप करण्याचं योजिलं आहे. आणि ते जे आहे ते कोणत्या 2 देशांमध्ये आहे, तर भारत आणि नेपाळमध्ये. लक्षात घ्याल, नेपाळ हे एक जे ठिकाण आहे ते रामायणाशी संबंधितच आहे. नेपाळमधले बरेचसे ठिकाणं जे आहेत ते रामायणाशी संदर्भात आहेत. त्याच्यामुळे हा जो परिक्रमा मार्ग आहे तो यासाठी जोडला गेलेला आहे, की आपलं जे रामायण आहे किंवा रामायण जे आपण एक महाकाव्य म्हणतो, त्याच्यामधलं जे काही आपलं दिलेले स्थळं आहेत, त्या स्थळांना जोडणे. तर आपला हा जो कल्चरल हेरिटेज असतो, सांस्कृतिक वारसा ज्याला आपण म्हणतो, तो वारसा निरंतर टिकून राहिला पाहिजे, या उद्देशाने या प्रकल्पाची जोडणी केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने हा जो मार्ग आहे, भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये जोडला जाणार आहे. जेणेकरून आपला जो सांस्कृतिक वारसा आहे किंवा पुरातन वारसा आहे, तो निरंतर टिकून राहिला पाहिजे. आलं लक्षात? तो भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये हा मार्ग जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पुढचं बघा. पुढचा क्वेश्चन होता, की राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी भगीरथ योजना कोणत्या राज्याची आहे? आलं लक्षात? आता ही भगीरथ योजना बऱ्याचदा चर्चेमध्ये आलेली आहे. आणि अ, केंद्र सरकारने पण 2024 मध्ये जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत 2024 मागच्या पहिल्या सेशनमध्ये किंवा पहिल्या चर्चेमध्ये करंट अफेअर्सचा आपण तो क्वेश्चन पण घेतला होता, की 2024 जे आहे हे वर्ष महत्त्वाचं ठरवलेलं आहे जलशक्ती मंत्रालयाने. त्याच्यासाठी नारी शक्ती से जलशक्ती अशा पद्धतीचा एक अभियान पण राबवलं होतं 2024 मध्ये. आणि ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 9 मार्चपासून 30 नोव्हेंबरपर्यंत, ज्याच्यामध्ये मध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने जलशक्ती मंत्रालयाचा एक तो अभियान आहे, एक उपक्रम आहे. परत लक्षात घ्या, की बरेचसे राज्य सरकार पण आहे, त्यांनी पण नळाद्वारे गावागावापर्यंत पाणी पोहोचवण्याचे उद्देश ठेवलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने पण असे उद्दिष्ट ठेवलेले आहे. केंद्र सरकारने पण 2024 पर्यंत प्रत्येक गावामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचा उद्देश ठेवलेला आहे. आलं लक्षात? तो हे जे राज्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देणारी ही जी भगीरथ योजना आहे, ही आहे तेलंगणा सरकारची. आलं लक्षात? सो तेलंगणा सरकारने पण ही जी स्कीम आहे 2024 मध्ये ही लॉन्च केली होती, सुरुवातीच्या महिन्यांमध्ये. आणि ही निरंतर आता चालू राहणार आहे, जोपर्यंत प्रत्येक घरापर्यंत या नळाद्वारे पाणी पोहोचणार आहे, तोपर्यंत ही भगीरथ योजना तेलंगणा सरकार जो आहे तो राबविणार आहे. सो लक्षात घ्या, तेलंगणा सरकार आहे. आता क्वेश्चन का बरं टाकला होता? कारण की जरी आपण MPSCची परीक्षा देत असलो, तरी हे मनात बिलकुल टाकू नका, की ज्या काही योजना असतील त्या केंद्र सरकार किंवा फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्याच आपल्याला विचारतील. बऱ्याचशा अशा काही महत्त्वाच्या योजना असतात, की ज्या इतर काही राज्यांद्वारे राबवल्या जातात आणि त्या फार चर्चेमध्ये येतात. आणि बऱ्याचदा असं होतं, की बहुधा असं होतं, की काही काही वेळेस त्या राज्य सरकार अशा पद्धतीच्या योजना ज्या आहेत त्या आपल्या आपल्या राज्यामध्ये सुरू करतात. आणि त्याची दखल बऱ्याचदा आपलं राज्य सरकार पण, महाराष्ट्र सरकार पण आणि केंद्र सरकार पण घेते. आणि त्यालाच दुसरं एखादं नाव देऊन केंद्र स्तरावर त्या योजनेला त्याचं नामांतरण करून राबविल्या जाते बऱ्याचशा राज्यांमध्ये. मग त्याला ती स्टेट स्पॉन्सर्ड स्कीम म्हणून पण राबवल्या जाते, किंवा केंद्र सरकारद्वारे स्पॉन्सर करून पण राबवल्या जाते, किंवा सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणून, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णपणे अनुदान जे आहे ते केंद्र सरकारचं राहतं, अशा अनुषंगाने पण ती राबविल्या जाते. तर त्याच्यामुळे इतरत्र राज्यांमध्ये अशा काही नामांकित ज्या योजना असतील, एस्पेशली बघा महिलांसाठीच्या, तर तुम्ही इतरत्र राज्यांमधल्या ज्या योजना आहेत ज्या महिला सबलीकरणाच्या असतील, हा एक सेक्टर घ्याल. दुसरी एखादी योजना असू शकते जे स्किल डेव्हलपमेंटसाठी असू शकते, युवा वर्गांसाठी, तर ती योजना एखादी असेल इनोव्हेटिव्ह स्कीम. ठीक आहे. तिसरी जी योजना आहे ती आहे एन्व्हायरमेंटसाठी, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून किंवा पोल्युशनच्या अनुषंगाने.
चौथा सेक्टर तुम्ही घेऊ शकता, तो म्हणजे वॉटर कन्झर्वेशन है ना, किंवा पाण्याचं व्यवस्थापन किंवा संरक्षणच्या अनुषंगाने पण आपण घेऊ शकतो. तर हे काही एरियाज आहे. परत पाचवा एरिया जो आहे शिक्षण, शिक्षण आणि एम्प्लॉयमेंट, रोजगारच्या अनुषंगाने. हे 4-5 एरिया जे आहेत त्या योजनाच्या अनुषंगाने फार महत्त्वाचे आहे आणि या सेक्टरमधल्या ज्या स्कीम्स आहेत त्या फार महत्त्वाच्या आपल्यासाठी. आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया आता. त्याचं उत्तर होतं ए, तेलंगणा. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन होता, महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोणत्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापनेची घोषणा केली आहे? आता बघा, महाराष्ट्रात गेल्या 1-1.5 वर्ष आधीपासून पण आपण म्हणू शकतो आणि इव्हन ह्या इलेक्शन्सच्या आधी पण बरेचसे किल्ले जे आहेत ते फार जास्त चर्चेमध्ये होते. यासाठी की जेव्हा आपण महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आपला ऐतिहासिक वारसा जेव्हा बघतो, तेव्हा महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा योगदान राहिलेलं आहे. त्यांनी मोठमोठे किल्ले जे आहेत, गड किल्ले जे आहेत, त्यांच्या कार्यकालामध्ये बांधलेले आहेत, जिंकलेले आहेत आणि हा जो वारसा आहे आपला सांस्कृतिक वारसा, मराठ्यांचा जो वारसा आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, त्याच्याशी निगडीत जे गड किल्ले आहेत, त्यांचं व्यवस्थापन आणि संवर्धन ही आपल्या राज्य सरकारची एक महत्त्वाची जबाबदारी बनते. कारण की जो राज्याचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असतो, तो फार महत्त्वाचा असतो. तो निरंतर टिकून राहिला पाहिजे आणि अशा पद्धतीचे भरपूर डिमांड जे आहे ते विधानसभेच्या भरपूर चर्चासत्रांमध्ये विविध पार्ट्यांच्या किंवा एम-एल-एजनी जे आमदार आहेत त्यांनी केली होती. आलं लक्षात? सो हे जे गड किल्ले आहेत याच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने इनिशिएटिव्हज घेतलेले आपल्याला दिसतात. आलं लक्षात? रायगड किल्ल्यासाठी पण आपल्याला महत्त्वाचे इनिशिएटिव्हज घेतलेले दिसतात. तर असे जे प्राधिकरण आहेत, आता हे प्राधिकरण कशासाठी आहे, की जसं आता आपण एखादं प्राधिकरण बनवतो, तर ते प्राधिकरण त्या भागातल्या ज्या काही व्यवस्था असतात, संवर्धन असते, व्यवस्थापन असते, संरक्षण असते किंवा तिथे चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीचे प्राधिकरणं तयार केले जातात. आणि असं जे प्राधिकरण आहे, जे स्वतंत्र प्राधिकरण आहे, कोणत्या किल्ल्यासाठी तयार केलेलं आहे ते आपल्याला विचारलं होतं, ते आहे प्रतापगड. तो प्रतापगड किल्ल्यासाठी अशा पद्धतीचं एक स्वतंत्र प्राधिकरण असेल, जे येणाऱ्या काळामध्ये प्रतापगड किल्ल्याची व्यवस्था, तिथं जे काही एक प्रकारची सोयी-सुविधा असतील, त्या चांगल्या प्रकारे तिथे देणे, सोबतच त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणे, हा पण एक महत्त्वाचा उद्देश आहे या प्राधिकरणाचा. सो प्रतापगड हा किल्ला लक्षात ठेवाल आणि कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगाल की प्रतापगड किल्ला जो आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आलं लक्षात? सो जिल्हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. तो याचं उत्तर होतं प्रतापगड. पुढचा क्वेश्चन जो आहे तो बघा. 355व्या 350व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले होते. हे तिकीट कोणत्या विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे किंवा जारी करण्यात आलेला आहे? तो नुकताच आपण 350वा शिवराज्याभिषेक जो आहे, जो आपण एक प्रकारे साजरा केला होता. 6 जून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महत्त्वाची डेट आहे, सगळ्यांना माहिती आहे ती. तो हा जो 350वा शिवराज्याभिषेक दिवस असतो, रायगडावर मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्या अनुषंगाने. आलं लक्षात? तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवराज्याभिषेक आहे त्या अनुषंगाने 350 वर्ष त्याला पूर्ण झालेले आहे आणि ज्या काही गोष्टीला 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष असे जे काही वर्ष पूर्ण होतात, ज्या गोष्टीसाठी ती बऱ्याचदा आयोग जो आहे तो विचारण्याचा प्रयत्न करते आणि याला 350 वर्ष झाल्यामुळे एक स्पेशल तिकीट जे आहे ते जारी केलं गेलं, टपाल तिकीट. आणि ते करणारं, आता बघा इथं लॉजिक होतं, ग्रामविकास विभाग तर याला करणार नाही आहे, समाज कल्याण विभाग बी याला करणार नाही आहे, सामाजिक वनीकरण विभाग पण नाही करू शकत. तर याला सांस्कृतिक वारसा, आताच मी गोष्ट केलेली आहे तुमच्याबरोबर, तर सांस्कृतिक कार्य विभाग जे आहे यांनी या टपाल तिकिटाचं अनावरण केलेलं आहे 350व्या राज्याभिषेका दिनानिमित्त. आलं लक्षात? तर याचं उत्तर काय होतं? डी, सांस्कृतिक कार्य विभाग. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन होता की झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या खंडातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे? ॲटॉमिक एनर्जी प्लांट आपण ज्याला म्हणतो. अणुऊर्जा प्रकल्प, कारण अणुऊर्जा प्रकल्प फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये पण बघा तारापूर आहे किंवा हे जे ॲटॉमिक
पॉवर प्लांट्स आहेत किंवा एनर्जी पॉवर प्लांट्स आहेत हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातले तुम्हाला माहीत असतीलच. आय होप की तुम्ही ह्याची तयारी केलेली आहे. परत भारतातले जे महत्त्वाचे ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट्स जे आहेत त्याची पण तुम्हाला एक यादी तुम्ही केलेली असेल किंवा करावी लागेल. कारण की हे जे ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट्स असतात, अणुऊर्जा प्रकल्प जे आहेत ते बऱ्याचदा चर्चेमध्ये राहतात. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न हा करंट अस्पेक्ट्सने विचारला होता की हा कोणत्या खंडात सुरू करण्यात आलेला आहे? जो सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे. तर हा जो आहे प्रकल्प हा युरोप खंडामध्ये सुरू करण्यात येणार आहे. झापोरिझिया हा जो नावाचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हे लक्षात ठेवाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन होता की देवत कामन चारुहत्तीनम किंवा चारुहत्तीम हा प्रकल्प कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे? देवत कामन चारू हरितम हा जो प्रकल्प आहे हा बघा हा केरळ राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. तो केरळ राज्यामध्ये बघा हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हा लक्षात ठेवाल. पुढचं जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन होता की TAPI. आता TAPI काय आहे हे लक्षात ठेवा पहिले सुरुवातीला. TAPI आहे का ॲक्च्युअलीमध्ये? तुम्ही बऱ्याचदा हे ऐकलंही असेल, तापी गॅस पाईपलाईन. तापी गॅस पाईपलाईन याच्यावर भारत सरकार पण मोठ्या प्रमाणात काम करतोय आणि एक अशी गॅस पाईपलाईन तयार करतोय. पाईपलाईन म्हणजे काय की जे इतर देशांमधून पण जाईल आणि जो गॅस सप्लाय असतो तो गॅस सप्लाय या तापी गॅस पाईपलाईनमधूनच होणार आहे. याच्यामध्ये 4 देश आहे. 4 देशामध्ये तुम्हाला हे 4 देशांचेच नाव आहे जे या तापी नावामध्ये तुम्हाला दिसतात. एक आहे तुर्कमेनिस्तान, दुसरा आहे अफगाणिस्तान, तिसरा आहे पाकिस्तान आणि चौथा आहे इंडिया. या 4 देशांमध्ये ही तापी गॅस पाईपलाईन डेव्हलप ऑलमोस्ट झालेली आहे. ती कार्यान्वित पण केल्या गेलेली आहे आणि त्याच्यामुळे हे तापी गॅस पाईपलाईन फार महत्त्वाची आहे. आणि या तापी गॅस पाईपलाईनसाठीच 2023 मध्ये 2 देशांमध्ये करार झाला होता आणि तो करार झालेले देश तुम्हाला इथे विचारलेले होते. आता बघा 4ही ऑप्शनमध्ये पाकिस्तान हा कॉमन आहे. पाकिस्तान हा कॉमन आहे. पाकिस्तान आणि भारतमध्ये ऑलरेडी अशा पद्धतीचे टॉक्स किंवा करार ॲग्रीमेंट्स सगळ्या गोष्टी एक प्रकारे झालेल्या आहेत. आलं लक्षात? आता बघा याचं उत्तर काय आहे? तर उत्तर याचं आहे तुर्कमेनिस्तान आणि पाकिस्तान. कारण की अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पण बऱ्यापैकी या संदर्भातले टॉक्स आणि ॲग्रीमेंट्स क्लिअर झालेले आहे. बांगलादेश याच्यामध्ये देशच नाही त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता की याच्यामध्ये बांगलादेशचा रोल नाहीच आहे. त्या तापी नावामध्येच असल्यामुळे एक ऑप्शन तर तुम्ही एलिमिनेट करू शकता. ठीक आहे. भारतानेच त्याला इनिशिएट केल्यामुळे भारताने ऑलरेडी अशा पद्धतीचे ॲग्रीमेंट्स केलेले आहेत. ऑप्शन आपल्याला जे कन्फ्यूज करणारे होते ते होते पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान. आलं लक्षात? तो याचं उत्तर काय आहे? पाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान. तर 2023 मध्ये अशा पद्धतीचा एक ॲग्रीमेंट साइन झाला 2 देशांमध्ये. तापी गॅस पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन कार्यान्वित करण्यासाठी. कारण की हे जे 4 देश आहेत तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडिया या 4ही देशांमध्ये ही तापी गॅस पाईपलाईन पसरवल्या गेलेली आहे. त्याच्यामुळे हितसंबंध या देशांचे चांगले असणं गरजेचे आहे. सोबतच त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे ॲग्रीमेंट पण होणं गरजेचं आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये जर काही अडचणी आल्या, सरकार बदलले, तेव्हा बऱ्याचदा अशा पद्धतीच्या अडचणी तयार होऊ शकतात आणि त्याच्यामुळे हा करार करण्यात आलेला आहे, जो महत्त्वाचा आहे. आता बघा तापी गॅस पाईपलाईनवर तुम्हाला राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईनमध्ये पण वेगळ्या अँगलने पण क्वेश्चन विचारले जाऊ शकते, की तापी गॅस पाईपलाईन आहे काय? त्याची संकल्पना कधी मांडण्यात आली होती? कोणत्या 4 देशांमध्ये ही तापी गॅस पाईपलाईन एक प्रकारे पसरलेली आहे? याचा उद्देश काय आहे? अशा पद्धतीत 3-4 ऑप्शन्स पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. ते पण तुमचे असले पाहिजे क्लिअर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन बघा, की फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी मिळवलेले आहे? आता बघा ज्या 4 टेनिस स्पर्धा होतात त्याच्यावर बऱ्याचदा आयोग प्रश्न विचारते आणि विचारल्या गेलेले आहेत. ठीक आहे. तर फ्रेंच ओपन आहे, है ना? ऑस्ट्रेलियन ओपन आहे. ऑस्ट्रेलियन ओपन आहे, विम्बल्डन आहे आणि US ओपन आहे. तसे जे 4 टेनिस स्पर्धा आहे याच्यावर जनरली क्वेश्चन विचारले जातात, की त्याचे उपविजेतेपद कोणाला मिळालं असेल त्या वर्षाचं, विजेतेपद कोणाला मिळालेलं आहे, कोणी सगळ्यात जास्त ग्रँड स्लॅम मिळवलेले आहेत. आलं लक्षात? आता रिसेंटली बघा राफेल नदाल यांनी नियुक्ती घेतलेली आहे. तर राफेल नदालने किती आतापर्यंत ग्रँड स्लॅम्स पूर्ण या 4ही ग्रँड स्लॅम ज्या होतात, तर याच्यामध्ये किती ग्रँड स्लॅम्स त्यांना मिळालेले आहेत. परत सध्याचा या टेनिस रँकिंगमध्ये सगळ्यात टॉपवर कोण आहे? जसं नोवाक जोकोविच आहे सध्या
सगळ्यात जास्त ग्रँड स्लॅम त्याच्याकडेच आहे. तर असे जे प्लेयर्स आहेत किंवा अशा ज्या स्पर्धा आहे, या अनुषंगाने बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. काल आपण बुद्धिबळ स्पर्धेचा क्वेश्चन घेतला होता. आज मी हा तुम्हाला टेनिस ओपनचा घेतला होता, ज्याच्यामध्ये फ्रेंच ओपन जे आहे ती स्पर्धा घेतली होती आणि महिला एकेरीचं, महिला सिंगलचं विजेतेपद जे आहे ती भेटलेलं आहे इगा स्वियातेक यांना. ठीक आहे. कमेंटमध्ये मी तुम्ही मला सांगाल की ही जी महिला आहे कोणत्या देशाची आहे. ठीक आहे. ओके. तो अशा पद्धतीच्या स्पर्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या, कारण की बऱ्याचदा हे चर्चामध्ये राहतात. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा की शक्ती योजनेअंतर्गत कोणत्या राज्यातील महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा मिळणार आहे. शक्ती योजना. आता बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा इलेक्शन चालू होते, ज्याचे रिझल्ट आलेले ऑलरेडी, काँग्रेस सरकारने पण आपले काही डिमांड्स केल्या. त्या 5 मेजर डिमांड्स त्याच्यामध्ये होत्या, महाविकास आघाडीने केलेल्या. महाविकास आघाडीने ज्या 5 डिमांड्स केल्या होत्या त्याच्यामध्ये एक डिमांड अशी होती की महिलांना ते जसं आता महायुतीचं सरकार जे 1500 वरून 2100 रुपये देणार आहे महिलांना, तर हे जे काँग्रेस विकास आघाडीचं जे सरकार होतं ते 3000 रुपये देणार होतं, है ना. 3000 रुपये मंथली देणार होतं. आणि मुली आणि महिला यांना मोफत बस सेवा ते प्रोव्हाइड करणार होते. आता अशा पद्धतीचे प्रयोग ऑलरेडी दिल्ली सरकारने पण केलेले आहे आणि दक्षिण भारतातलेही पण काही राज्यांनी अशा पद्धतीचे मोफत प्रवासाचे एक माध्यम जे आहे ते महिलांना उपलब्ध करून दिलेले आहेत. दिल्लीमधला एक प्रयोग तो चांगला बऱ्यापैकी नावाजलेला एक प्रयोग आहे महिलांसाठीचा. आलं लक्षात. तो अशी जी ही शक्ती योजना आहे ही कर्नाटक सरकारने सुरू केली होती आणि ते सुरू आहे सध्याही पण. तर शक्ती योजनेअंतर्गत जी आहे ती महिलांना मोफत बस सेवेची सुविधा उपलब्ध करून देणे आहे. आलं लक्षात. आणि महाराष्ट्रामध्ये बघा, महायुती सरकारने जे महिलांना 50% दराने जे आहे ती तिकीटं उपलब्ध करून दिलेले आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. परत बघा, आता पुढच्या आपण जाऊया. पुढचा क्वेश्चन होता बघा की भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता बघा, वित्त आयोगाची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा हा पॉलिटीच्या अनुषंगाने पण महत्त्वाचा बनतो आणि वित्त आयोगाची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा तो इकॉनॉमी आस्पेक्ट्सने पण लक्षात घेता दोन्ही अनुषंगाने आपल्याला विचारला जाऊ शकतो. पॉलिटीच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारला तर वित्त आयोगाचं जे गठन असतं ते कोण करतं, वित्त आयोग जो आहे त्याचा उद्देश काय असतो, मागच्या वित्त आयोग कुठून कुठपर्यंत होता, त्याचं वर्ष काय होतं, हे बऱ्याचदा आपल्याला ऑप्शन्समध्ये विचारला जाऊ शकते. तर आता मी हा थोडासा फॅक्च्युअल क्वेश्चन घेतला होता की 16व्या वित्त आयोगाचे सचिवपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे. तो 16वा वित्त आयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2026 पर्यंत हे पहिलं 15वं वित्त आयोग आहे. त्याच्यानंतर लगेचच 16व्या वित्त आयोगाचे जे काही रेकमेंडेशन्स आहेत ते लागू होणार आहे मे 2026 पासून पुढे. तर एप्रिल महिन्यापर्यंत हे 15वं वित्त आयोग आहे. नंतर मग 16व्या वित्त आयोगाचे जे काही रेकमेंडेशन्स आहेत जे त्यांनी दिलेले आहेत ते लागू होणार आहे. आलं लक्षात. दर 5 वर्षामध्ये हे वित्त आयोग जे आहे ते 5 वर्षासाठीच्या तरतूद करत असतं आणि हे जे 5 वर्षासाठीच्या तरतुदा असतात याच्यामध्ये फायनान्स कमिशन, राज्यांचा अधिकार काय, राज्यांना किती त्या संदर्भात जे काही फंडिंग असतं ती कशा पद्धतीची असली पाहिजे, है ना. तर हे संपूर्ण जो लेखाजोखा आहे किंवा जे काही वितरण आहे त्या सगळ्या गोष्टींची चर्चा जी असते त्याच्याबद्दलचे अहवाल जे असतात ते वित्त आयोगाकडे, केंद्र सरकारकडे सुपूर्त केले जातात आणि मग त्या वित्त आयोगाचे रेकमेंडेशन्स सरकारला मान्य झाले की ते मान्य करून त्या अहवालद्वारे त्या जे काही रेकमेंडेशन्स आहेत त्या रेकमेंडेशन्सला पूर्ण केलं जातं, म्हणजेच राबविल्या जातं. तो 16व्या वित्त आयोग जो आहे त्याचे जे चेअरमॅन आहे ते चेअरमॅन आहे अरविंद पनगडिया. कोण आहे? अरविंद पनगरिया त्याचे चेअरमॅन आहे, हे पण लक्षात ठेवाल. आणि सेक्रेटरी जर तुम्हाला विचारलं सचिव तर ते आहे ऋत्विक रंजनम पांडे. तो ऋत्विक रंजनम पांडे जे यांची नियुक्ती जी आहे ते सचिवपदी केलेली आहे. आता बघा, मी इथे चेअरमन पण विचारू शकलो असतो. चेअरमन तर सगळ्यांनाच माहीत असते. बऱ्याचदा सचिव किंवा त्या बॉडीमधले जे महत्त्वाचे इतर पद आहेत ते बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतात. त्याच्यामुळे हे सचिवपदी जे आहेत ते ऋत्विक रंजन पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 16वा वित्त आयोग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, तो व्यवस्थित वाचून जाल. ठीक आहे. ओके. पुढचा क्वेश्चन बघूया आपण आता. पुढचा क्वेश्चन काय होता? खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे भारतीय फिल्म उद्योगांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. आता बघा, गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डद्वारे जे भारतीय फिल्म उद्योग जे आहे म्हणजे इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता आणि चारही जे नावं आहेत ते नामांकित अभिनेत्यांचे नावं दिले होते. परंतु थोडंसं लॉजिक तुम्ही लावले असतं तर याच्यामध्ये
सगळ्यात सिनियर मोस्ट कोण आहे त्याच्यापैकी, तर अजय देवगण त्याच्यामधून कट होऊन जाईल आणि प्रभास यांना पण आपण काढून टाकूया. सगळ्यात सिनियर मोस्ट की ज्यांनी खूप सारे मूव्हीज केलेले आहे किंवा त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. तर चिरंजीवी जे आपल्याला साऊथ इंडस्ट्रीमधले महत्त्वाचे एक महत्त्वाचे एक ॲक्टर दिसतात आणि अमिताभ बच्चन आहे ना. तर हे जे ज्येष्ठ अभिनेते आहेत यांच्यापैकी कोणाला तरी मिळाला असू शकतो, असं थोडंफार लॉजिक तुम्ही लावू शकले असते. तर बघा, हा जो पुरस्कार आहे अभिनेत्याचा, उत्कृष्ट अभिनेत्याचा, जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नमूद केलेली आहे त्याची, तर ते आहे चिरंजीवी. साधारणतः 156 मूव्हीजमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. साधारणतः ज्या सॉन्ग्सवरच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पण काउंट केल्या गेल्या, की यांनी आतापर्यंत जे काही मूव्हीजमध्ये सॉन्ग्स असतात त्याच्यामध्ये किती स्टेप्स केल्या असतील. त्याच्या विविध ज्या स्टेप्स असतात, स्टाईल्स जे आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये साधारणतः 24,000 स्टाईल्स त्यांच्या आहेत. चिरंजीवींनी ज्या वेगळ्या स्टेप्स केलेल्या आहेत. तर एका गाण्यामध्ये आपल्याला भरपूर माहिती आहे, की कमीत कमी 7-8 प्रकारच्या स्टेप्स दिलेल्या असतात त्याच्यामध्ये. तर अशा 24,000 स्टेप्स आहेत. 156 मूव्हीजमध्ये त्यांचा पार्टिसिपेशन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. तर चिरंजीवी जे एक नामांकित नाव आहे साऊथ इंडस्ट्रीमधलं पण, फिल्म इंडस्ट्रीमधलं पण आणि इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना मानाचा स्थान आहे. तर अशा व्यक्तीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा द्वारे दिला जाणारा जो भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. सो उत्तर काय होतं याचं? सेकंड, चिरंजीवी. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. नंतरचा क्वेश्चन होता, देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन कुठून सुरू झालेली आहे? आता बघा, हे अमृत भारत एक्सप्रेस जे आहे ते फार चर्चेमध्ये आहे, कारण की जेव्हापासून ज्या आपल्या वंदे भारत एक्सप्रेस आहेत त्या चर्चेमध्ये आल्या, हाय रॅपिड रेल ज्याला आपण म्हणतो, हाय स्पीड रॅपिड रेल ज्या सुरू झाल्या, ज्याच्यामध्ये वंदे भारत आहे, त्यासोबतच हे अमृत भारत एक्सप्रेस पण सुरू केलेल्या आहेत. याचं अनावरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे झालेलं होतं आणि अशा पद्धतीची जी पहिली देशातील अमृत भारत एक्सप्रेस जे आहे, आता बऱ्याचदा बघा तुम्हाला असं वाटेल की नरेंद्र मोदींनी यांचं अनावरण केलेलं आहे, तर होऊ शकते की हे अयोध्या ते वाराणसी असू शकते, है ना. बाकी दिल्ली ते मुंबई, मुंबई किंवा मुंबई ते गोवा बऱ्याचदा तुम्ही हे चर्चेमध्ये नाही आणणार, परंतु या ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल. त्याच्यामुळे हे दोन्ही कन्फ्युजनवाले ऑप्शन टाकले होते इथे. आयोग पण अशा पद्धतीचे कन्फ्युजन किंवा क्लोजेस्ट ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमचा वेळ गेला पाहिजे, कंझ्युम झाला पाहिजे विचार करण्यामध्ये, किंवा तुम्ही कन्फ्यूज झाले पाहिजे. तर बघा, ही पहिली जी ट्रेन आहे अमृत भारत एक्सप्रेस, ही अयोध्या ते दरभंगा या 2 स्टेशन दरम्यान सुरू केलेली आहे. आलं लक्षात? सो अयोध्या ते दरभंगा आहे, ना की वाराणसी पर्यंतची. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15 उत्तर होतं याचं तिसरं. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन होता की महाराष्ट्र शासनाने कोणता दिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून किंवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तो कोणता दिवस आहे हा लक्षात घ्यायचा आहे. जानेवारीमध्येच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा पण केली होती. कॅबिनेटने पण याची घोषणा केली होती की महाराष्ट्रामध्ये क्रीडा वातावरण, क्रीडा संदर्भातलं जे वातावरण आहे ते आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या अनुषंगाने राज्याचा एक क्रीडा दिवस असला पाहिजे आपला. सो महाराष्ट्र राज्याचा जो क्रीडा दिवस आहे त्याचं एक कॅबिनेट मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी पण दिली आणि महाराष्ट्रामध्ये क्रीडा संदर्भातलं वातावरण, त्या संदर्भातलं एज्युकेशन, ट्रेनिंग आणि क्रीडा संस्था ज्या आहेत आपल्या महाराष्ट्रामधल्या त्यांना आणखी मजबूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीच्या उद्देशाने हा जो दिवस आहे तो साजरा करण्याचा आपण ठरवलेला आहे. दरवर्षी आता हा दिवस जो आहे महाराष्ट्रामध्ये क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येईल आणि हा दिवस कोणता असेल तर तो असेल 15 जानेवारी. तो 15 जानेवारी जो आहे तो महाराष्ट्राचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ठीक आहे. सो पहिला जो दिवस आहे हा 2024 15 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. इथून पुढे दरवर्षी 15 जानेवारी जो आहे तो महाराष्ट्रातला क्रीडा दिन, राज्य क्रीडा दिन म्हणून असेल. पुढे जाऊया आपण आता. नंतरचा क्वेश्चन होता बघा, राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट कोणत्या नगर परिषदेने विकसित केले आहे? आता हे बघा, ज्या काही इनोव्हेटिव्ह काही ॲक्टिव्हिटीज असतात, जे बरेचसे पंचायत समिती, ग्रामसभा किंवा आपण म्हणू शकतो की ग्रामपंचायत महाराष्ट्रामधल्या किंवा बरेचसे नगर परिषद किंवा जिल्हा परिषद अशा पद्धतीचे बरेचसे लोकल लेवलवर ज्या काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, ते बरेचसे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स लॉन्च करत असते किंवा आयडियाज लॉन्च करत असते. त्याच्यामध्ये बहुधा बऱ्याचदा तिथले जे कलेक्टर असतात, तिथले नगर परिषदेचे जे सीईओ असतात त्यांचा मोठा हातभार असतो. आणि बघा, बहुधा महाराष्ट्रामध्ये कुठेही किंवा भारतामध्ये पण कुठेही जर कोणी नवीन कलेक्टर येत असेल, नवीन सीईओ येत असेल, तर ते बऱ्याचदा काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आणतात. तो अशा पद्धतीचा जो प्रयोग आहे स्मार्ट कॅफे टॉयलेटचा,
जो प्रयोग आहे हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे करण्यात आला. सो याचं उत्तर काय होतं? हिंगणघाट. आता बघा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न तयार झाला असेल की हे स्मार्ट कॅफे टॉयलेट ॲक्च्युअली आहे काय? आता बघा स्मार्ट कॅफे टॉयलेट जो आहे हिंगणघाटामध्ये त्याची 400 स्क्वेअर फूटची जागा अलॉट केल्या गेली आणि वर्ध्याचे जे कलेक्टर आहे राहुल कर्डिले यांनी ही संकल्पना जी तयार केली होती या संकल्पनेला आणि हिंगणघाटचे जे नगर परिषदेचे सीईओ आहेत त्यांनी त्याला बऱ्यापैकी दोघांनी व्यवस्थित राबवून तशा पद्धतीचे स्मार्ट कॅफे टॉयलेटची संकल्पना राबविली. तर हिंगणघाटमध्ये हे जे स्मार्ट कॅफे टॉयलेट आहे हे तयार कसं केलेलं आहे बघा, की याच्यामध्ये बघा एका साईडला कॅफे असेल, कॅफेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे कॉफी वगैरे किंवा स्नॅक्स वगैरे मिळतो. दुसरं बाजूला इथे महिला आणि पुरुषांसाठी शौचालयाची व्यवस्था केल्या गेलेली आहे. ठीक आहे, शौचालयाची पण व्यवस्था केलेली आहे. आसपासचा जो परिसर आहे थोडाफार ग्रीनरी आणि या कॅफेतल्या किंवा स्नॅक्स किंवा हे जे दुकानं असतात खाण्याचे याच्यासाठी डेव्हलप केलेलं आहे. आणि हे खाण्याचे जे दुकान आहेत हे चालवण्याची जबाबदारी जी आहे ती दिलेली आहे बचत गटाला. तिथले जे लोकल बचत गट आहे यांना ही जबाबदारी दिली आहे. यांनी काय होईल की जे स्थानिक महिला आहे ज्या बचत गटाशी संदर्भात आहे त्यांना पण रोजगार उपलब्ध होतील. ही एक चांगली पहल आपल्याला दिसते. परत या शौचालयाच्या वरते टेरेसवर पण टेरेस कॅफे पण असे डेव्हलप केलेले आहे जेणेकरून तुम्हाला निसर्गरम्य अशा पद्धतीचा एक व्ह्यू किंवा असे स्थान असा एक आनंद उचलता येईल. तर हे एक अशासाठी आहे की लोकल लेवलवर अशा ज्या स्कीम्स किंवा असे जे प्रकल्प किंवा अशा जे युनिटी आयडियाज राबवल्या जातात तिथल्या प्रशासनाद्वारे किंवा अधिकाऱ्यांद्वारे याचा फायदा मुळात याचे फायदे होतात लोकल लेवलवर एम्प्लॉयबिलिटी रोजगार वाढवण्याच्या अनुषंगाने पण किंवा त्या अनुषंगाने बऱ्याचदा ह्या पहल ज्या आहेत ते एक महत्त्वाचा संदेश पण देतात. तर हे जे स्मार्ट कॅफे टॉयलेट आहे जी संकल्पना हिंगणघाट नगर परिषदेने राबवली याची दखल राज्य सरकारने तर घेतलीच, महाराष्ट्र राज्य सरकारने तर घेतलीच, सोबतच याची दखल केंद्र सरकारने पण घेतली. आणि जेव्हा ही दखल घेण्यात आली तेव्हा हिंगणघाट नगर परिषदेचे सीईओ आहेत आणि वर्ध्याचे जे कलेक्टर आहे यांनी सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे जे स्मार्ट कॅफे टॉयलेट आहे हे मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची संकल्पना इतरत्र पण जिल्ह्यामध्ये राबवू आणि राज्य सरकारने याची दखल घेतल्यामुळे होऊ शकते की बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे स्मार्ट कॅफे टॉयलेट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसू शकतात. इव्हन केंद्र सरकारने पण याची दखल घेतलेली आहे. तर ही एक युनिटिव्ह आयडिया आहे जे आपल्याला दिसते आणि याचा पहिला प्रयोग जो आहे तो हिंगणघाट नगर परिषदेने केलेला आहे. सो हे जे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहे याच्यावर बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा क्वेश्चन मी इथे घेतला होता. पुढचा क्वेश्चन बघूया आपण आता. पुढचा क्वेश्चन होता केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रियेसाठी निवडलेला आहे? आता बघा केंद्र सरकारचं एक महत्त्वाचं मिशन आहे आत्मनिर्भरता. सेल्फ रिलायंट इकॉनॉमीकडे आपण जातोय. आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेकडे आपण वळवण्याचा प्रयत्न करतोय. आत्मनिर्भर हे जे अभियान आहे इतर सेक्टरमध्ये पण राबवलेलं आहे आणि केंद्र सरकार याला राबवत आहे. जसं डिफेन्स सेक्टर असेल, संरक्षण क्षेत्र असेल आपलं आणि ॲग्रिकल्चर सेक्टर पण असेल. इतरत्र सेक्टर्समध्ये पण अशा पद्धतीचं आत्मनिर्भर अभियान जे आहे ते राबवल्या जात आहे आणि त्याच्यामुळे ह्या आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत किंवा मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने काही जिल्हे निवडले की भारतातले असे काही जिल्हे आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीच्या उत्पादनासाठी नावाजलेले असतात. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये सर्वोच्च किंवा सर्वात जास्त उत्पादन त्या गोष्टीचं होतं. तर असे जे प्रॉडक्ट बेस्ड काही जे टॉप प्रोड्युसर्स आहेत उत्पादन करणारे जे जास्तीत जास्त उत्पादन करणारे असे जे जिल्हे आहेत यांची निवड केल्या गेलेली आहे या मोहिमेअंतर्गत. तर महाराष्ट्रातला ज्वारी उत्पादनासाठी कोणता जिल्हा आहे तर तो आहे सोलापूर जिल्हा. तो ज्वारी उत्पादन आणि त्याची प्रक्रिया करण्यासाठीचा हा जिल्हा महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल ज्वारी उत्पादन या जिल्ह्यामध्ये सर्वोच्च होतं आणि त्याच्यामुळे हा जिल्हा जो आहे तिथं या पद्धतीचा त्याचा फायदा काय होईल की एक प्रकारे तिथल्या स्थानिक फार्मर्स किंवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पण जास्तीत जास्त उत्पादन करायचं आहे. परत तिथल्या प्रक्रियेसंदर्भात फूड प्रोसेसिंगच्या अनुषंगाने पण हे महत्त्वाचं ठरणार आहे. आलं लक्षात? ठीक. तो सोलापूर पहिला ऑप्शन याचं होतं. पुढचा क्वेश्चन आपण जाऊया. पुढचा क्वेश्चन होता देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? आता बघा काल आपण एक क्वेश्चन घेतला होता की भारतातली केंद्रीय सुरक्षामधली पहिली बटालियन कोणत्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये लॉन्च केलेली आहे गृह विभागाने? तर ती होती CISF मधली जी ऑल इन विमेन फर्स्ट बटालियन असेल भारतामधली CISF मधली. आज मी हा क्वेश्चन घेतला की
बघा, केंद्र सरकारची एक पहल आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये 100 सैनिकी शाळा आपल्याला तयार करायच्या. तर ह्या ज्या मुलींसाठीच्या 100 सैनिकी शाळा तयार केल्या जाणार आहे, त्या 100 सैनिकी शाळामधल्या पहिली जी शाळा आहे भारतातली अशा पद्धतीची, ही वृंदावन उत्तर प्रदेशमध्ये जे आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि 120 मुलींची या शाळेमध्ये कॅपॅसिटी ठेवलेली आहे. यासाठी की संरक्षण क्षेत्रामध्ये पण मुलींचं प्रमाण, महिलांचं प्रमाण वाढलं गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने विमेन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरणाच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची पहल आहे केंद्र सरकारची. महाराष्ट्रामधले पण काही जिल्हे आहेत जे टार्गेट केलेले आहे, जिथे सैनिकी शाळा उघडल्या जाणार आहे. तर त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार येणाऱ्या काळामध्ये कुठे ते कॅबिनेट मंत्रिमंडळाद्वारे त्याच्याबद्दलचे निर्णय देतो ते तुम्हाला लक्ष ठेवायचेच आहे. परंतु केंद्र सरकारद्वारे ही जी पहिली शाळा आहे, ती जर तुम्हाला विचारलं तर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू केलेली आहे. आलं लक्षात? तर वृंदावन उत्तर प्रदेश हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पुढे जाऊया आपण. 21वा क्वेश्चन होता, कोणत्या राज्यातील खजूर गूळ पदार्थाला GI टॅग मिळालेला आहे? आता GI टॅग काय असतो तुम्हा सगळ्यांना माहीत आहे आणि त्याची यादी पण तुम्ही लोकांनी केलेली असेल. नसेल केली तर महत्त्वाचे वर्षभरातले ज्यांना GI टॅग मिळालेला आहे आणि तो पदार्थ कोणत्या राज्यामधला आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. GI टॅग म्हणजे काय, ज्याला आपण जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन म्हणतो. म्हणजे त्या भौगोलिक प्रदेशातील ती अशी वस्तू असते जी इतरत्र कुठे आपल्याला उपलब्ध होत नाही किंवा दिसत नाही किंवा त्याचं उत्पादन आपल्याला होताना दिसत नाही. तर अशी जी एक नामांकित वस्तू असते त्याला GI टॅग जो आहे तो दिला जातो, ज्याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो. तर हा जो खजूर गूळ आहे, ज्याला आपण पाम डेट्स जे असतात त्याच्याद्वारे हा गूळ तयार केला जातो. पाम जे असतात त्या ट्रीजद्वारे हा खजूर गूळ तयार केला जातो. तर हा जो खजूर गूळ आहे, हा जो राज्य आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे या खजूर गुळाला, तर त्या कोणत्या राज्यामधला आहे? तर हा ओडिशा राज्यामधला आहे. ओडिशामध्ये या खजूर गुळाची मोठी बाजारपेठ पण आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. आलं लक्षात? तो 21व्या क्वेश्चनचं होतं दुसरं उत्तर. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. 22वा क्वेश्चन होता, भारतातील कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स सुरू केलेली आहे? आता बघा, याच्यावर विधान असलेला पण प्रश्न बनू शकतो जो राज्यसेवेमध्ये विचारला जाऊ शकतो. परंतु ते विधान कोणते ते पण मी तुम्हाला सांगून देतो की हे जे पहिली सडक सुरक्षा फोर्स आहे अशी संकल्पना पंजाब सरकारने सुरू केली. पंजाब सरकारने ही जी सडक सुरक्षा फोर्स आहे याची संकल्पना एक प्रकारे तयार केली. आता ही सडक सुरक्षा फोर्स काय आहे? आपण बघतो की भारतामध्ये जेवढे हायवेज आहे किंवा इतरत्र राज्यांमध्ये जे काही हायवेज जातात, 2023चा रिपोर्ट आहे भारत सरकारचा, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की 2023 मध्ये एका वर्षभरात साधारणतः 1.76 लाख लोकांचे मृत्यू झाले सडक दुर्घटनेत. म्हणजे आकडा जर आपण बघितला तर जवळपास दरवर्षी 2 लाख लोक जे आहेत ते सडक दुर्घटनेमध्ये मरतात भारतामध्ये. आणि हे प्रमाण किंवा ही स्थिती फार संवेदनशील आहे. यासाठी भारत सरकार जे आहे ते मोठे प्रयत्न करत आहे. चांगल्या सुविधा, ॲम्ब्युलन्स सुविधा किंवा टेलिफोन सुविधा किंवा सुरक्षेच्या अनुषंगाने बऱ्याचशा पहला, परंतु भारतातले सडक दुर्घटनेचे प्रमाण काही कमी झालेले नाही आहेत. आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने पण यासाठी आपल्या लेव्हलवर प्रयत्न करणं फार गरजेचे आहे. त्यासाठी पंजाब सरकारने ही सडक सुरक्षा फोर्सची संकल्पना राबवलेली आहे. याच्यामध्ये जे RTO आपण बघतो किंवा परिवहन विभागातले जे असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल किंवा आपले जे RTO आहेत, रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस जे असतं, त्याच्यातले जे अधिकारी असतात, पोलीस अधिकारी, त्यांचीच ही फोर्स असेल. याच्यामध्ये यांचा मेन उद्देश हा असेल की वेळेत जर कुठे दुर्घटना होत असेल किंवा बऱ्याचदा जे रस्ते असतात ते बऱ्याचदा दुर्घटनेने प्रभावित असतात किंवा तिथे दुर्घटना होऊ शकतात अशी संभावना तयार होते. तर ते लगेच त्याची जी काही माहिती असेल ते राज्य सरकारकडे किंवा जे काही मिनिस्ट्री आहे त्याच्याकडे पोहोचवणे. दुसरी गोष्ट, जर असे काही दुर्घटना झाल्या तर वेळेतच त्या दुर्घटनेग्रस्त व्यक्तींना किंवा त्या पेशंटला लगेच सुविधा पुरवणे. लँडलाईन टोल फ्री नंबर पण त्यांनी जारी केलेले आहेत. ॲम्ब्युलन्सची सुविधा आणि त्यांना फर्स्ट एड सर्व्हिसेस जे असतात त्या लगेच तुरंत प्रोव्हाइड करणे, हा या मागचा उद्देश आहे. आणि सडक दुर्घटनेसंदर्भात जनजागृती करणे हा पण या मागचा उद्देश आहे. तो ही एक इनोव्हेटिव्ह पहल आहे जी आपल्याला पंजाब सरकारने सुरू केलेली दिसते. त्याच्यामुळे याचं उत्तर काय होतं? पंजाब सरकार, ज्यांनी अशा पद्धतीची सडक सुरक्षा फोर्स, जी भारतातील पहिली अशा पद्धतीची सडक सुरक्षा फोर्स असेल. पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन होता बघा,
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आलेली आहे? आता बघा, मगाशी मी तुम्हाला जो क्वेश्चन होता पहिला दुसरा, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की राम किंवा राम मंदिर हे फार जास्त चर्चेमध्ये आहे. आलं लक्षात? तो 22 जानेवारी 2024ला राम मंदिराचं एक प्रकारे काय होतं, पहिली पूजा जी आहे किंवा सुरुवात जी आहे, मोठा प्रोग्राम जो आहे तो भारत सरकारद्वारे तिथं करण्यात येतो. उत्तर प्रदेशमधलं, अयोध्यामधलं अनावरण त्याचं होतं. आणि जेव्हा हे अनावरण होतं 22 जानेवारीला, तेव्हा नरेंद्र मोदी जे आहे ते आपल्या भाषणामध्ये एका योजनेचा जिक्र करतात. आणि ते योजना होती प्रधानमंत्री सूर्योदय योजना. कोणती होती? प्रधानमंत्री सूर्योदय योजना. मग नंतर याच योजनेला फरवरीमध्ये नाव बदललं जातं आणि त्याचं नाव ठेवण्यात येतं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली किंवा वीज योजना. तर ही जी प्रधानमंत्री मोफत सूर्यघर किंवा सूर्यघर बिजली योजना जी आहे, ही यासाठी आहे की येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार जे आहे ते या अनुषंगाने जात आहे की येणाऱ्या काळामध्ये 1 कोटी घरांवर रूफ टॉप सोलर पॅनल्स जे आहे ते लावल्या जाणार. म्हणजे जे सौर पॅनल असतात ते लावले जाणार आहेत 1 कोटी घरांवर, जेणेकरून 1 कोटी घरांना जे आहे ते अशा पद्धतीच्या जे नवीनीकरण ऊर्जाचे स्रोत आहे त्याचा वापर करण्यात येईल. आणि जे घरं अशा पद्धतीचे या योजनेचा फायदा घेतील त्यांना पहिल्या 300 युनिटपर्यंत जी वीज आहे ती मोफत दिल्या जाईल. दुसरी गोष्ट बघा की सरकारचा हा पण एक उद्देश आहे की 2030 पर्यंत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे टार्गेट आपण केलेला आहे COP26 नंतर, की 2030 पर्यंत केंद्र सरकार 500 गीगावॅट पर्यंत जे आहे ते नवीनीकरण ऊर्जा जे आहे ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस म्हणतो त्याला प्राप्त करणार आहे. परत बघा 2070 पर्यंत आपण कार्बन न्यूट्रल होण्याचा पण एक प्रकारे उद्देश ठेवलेलं आहे. आलं लक्षात? तो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ही जी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना आहे, याची जी नोडल एजन्सी आहे, याची नोडल एजन्सी कोण आहे? तर याची नोडल एजन्सी आहे भारतीय डाक विभाग किंवा टपाल विभाग ज्याला आपण म्हणतो. तो भारतीय डाक विभाग जे आहे त्याच्या अंतर्गत नोडल एजन्सी म्हणून ही जी योजना आहे. आता नोडल एजन्सीचं काम काय असतं की या योजनेचा किती लोकांनी फायदा घेतला, म्हणजेच त्याचे अप्लिकेशन किंवा त्याचा फायदा घेणारे हे जे लोक असतील ते डाक विभागामध्ये नोडल एजन्सी असल्यामुळे तिथे संपर्क साधतील, त्या योजनेची माहिती घेतील आणि आपल्याला ती योजना म्हणून लाभधारक बनायचा यासाठी रजिस्ट्रेशन पण करतील. म्हणजेच काय की डाक विभागाकडे याची माहिती असेल त्यांच्याकडे की किती लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. आलं लक्षात? तो ही योजना बघा 2024 मध्ये लॉन्च केलेली आहे. पहिले याचं नाव होतं प्रधानमंत्री सूर्योदय योजना, नंतर याचं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ठेवलेलं आहे. नंतरचा बघा पुढचा क्वेश्चन होता की कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल सुरू केलेले आहे? आलं लक्षात? आता हे स्वयं प्लस पोर्टल बघा, स्वयं प्लस पोर्टल फार महत्त्वाचं आहे यासाठी की स्वयं प्लस पोर्टलद्वारे इंडस्ट्री रिलेटेड जे काही ट्रेनिंग कोर्सेस आहे, परत आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इनोव्हेटिव्ह स्किल जे आहेत त्याला पण प्रमोट केल्या जाणार आहे युवा वर्गामध्ये, जेणेकरून एम्प्लॉयबिलिटी, रोजगार क्षमता वाढवण्यात येईल. सोबतच शिक्षण ट्रेनिंग पण या मार्फत दिल्या जाईल. तर हे व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये प्रमोट करण्याचा तयार केलेलं आहे. आणि हे स्वयं प्लस पोर्टल जे आहे हे ट्रेनिंग आणि एज्युकेशनचं गोष्ट करत आहे. त्याच्यामुळे शिक्षण मंत्रालय जे आहे याने हा जो पोर्टल आहे ते सुरू केलेला आहे. आलं लक्षात? स्वयं प्लस हे लक्षात घ्याल. ठीक आहे. नेक्स्ट आजचा जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण पाहूया. 25वा क्वेश्चन की केंद्रीय कृषी आणि शेतकरी किंवा शेती मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात 2023-24 मध्ये देशातील एकूण फळ उत्पादनात किती टक्के वाढ अपेक्षित आहे? आता बघा 2023 हे आकडे बऱ्याचदा आयोग विचारू शकते तुम्हाला. इव्हन याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स पण बनवू शकते, विधानाच्या अनुषंगाने पण बनवू शकते. तर बघा जे काही आपले इकॉनॉमी आहे, अर्थशास्त्र आहे, तो अर्थव्यवस्थेमधले जे सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये प्रायमरी सेक्टरमध्ये शेती आणि जोड उद्योगधंदे येतात, सेकंडरी सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग येते ज्याला आपल्याला उत्पादन क्षेत्र म्हणतो, तिसरं जे आहे ते सर्व्हिस सेक्टर आहे ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो. या तीनही क्षेत्रामध्ये जे अंदाज वर्तवले जातात बऱ्याचदा की उत्पादन किती होईल, किती कमी होईल, किती टक्के वाढ होईल, हे बऱ्याचदा आकडेवारी आपल्याला विचारल्या जाऊ शकते. आणि ही आकडेवारी बघा जेव्हा तुम्ही वर्षभराचा न्यूजपेपर वाचता तेव्हा ही आकडेवारी आली असते. बऱ्याचदा ही आकडेवारी आपण निग्लेक्ट करतो.
तर त्याच्यामुळे हे आकडेवारीवर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आलं लक्षात? फळ उत्पादन यासाठी महत्त्वाचं आहे कारण ते अलाइड सेक्टरमध्ये येतं ॲग्रिकल्चरच्या. आलं लक्षात? तो फळ उत्पादनामध्ये किती टक्के वाढ अपेक्षित ठेवलेली आहे, अंदाजित आहे 2023-24 मध्ये, अशा पद्धतीचा जो अपेक्षित आकडा जो दिला होता केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत, तर तो बघा, तो होता 2.29. तर 2023-24 मध्ये ही जी वाढ आहे फळ उत्पादनामध्ये ही 2.29% अपेक्षित आहे, अशा पद्धतीचं केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितलं होतं. आलं लक्षात? तो अशा पद्धतीचे बाकीचे एरियाज आहे, त्या बाकीच्या एरियाज मधले पण आकडेवारी होऊ शकते की तुम्हाला विचारलं जाऊ शकते. यावर्षी इतर जे महत्त्वाचे आहे, शुगर केन एक महत्त्वाचा हे आहे, क्रॉप आहे, जे कॅश क्रॉप्स आहेत पर्टिक्युलरली, त्याचं उत्पादन किती आहे असं अपेक्षित ठेवलेलं आहे, है ना? अशा पद्धतीचे जे आकडेवारी तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. सो हे होते आजचे 25 क्वेश्चन. सेकंड सेशनमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे एरियाज घेण्याचा प्रयत्न केला. आय होप की या 25 क्वेश्चन्सद्वारे तुमची बऱ्यापैकी रिव्हिजन झालेली असेल. वेगवेगळे अँगल पण आपण या क्वेश्चन्सच्या अनुषंगाने कव्हर अप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सेशन्स आपले सुरू राहणार आहे. यूट्यूबवर तुम्हाला हे सेशन्स दिसत आहे, ॲपमध्ये पण उपलब्ध करून दिलेलं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही जी आपली मोहीम आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती शेअर करा आणि नक्कीच याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये, राज्यसेवेमध्ये आणि कंबाईनमध्ये, गट ब आणि गट प मध्ये तुम्हाला फायदा होईल. पुन्हा एकदा भेटूया अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या प्रश्नांसोबत आणि त्याच्या विश्लेषणासोबत. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. आपली तयारी जी आहे ती चांगल्या प्रकारे सुरू ठेवा. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.